मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे होणाऱ्या दसरा मेळाव्याची ठाकरे गटाकडून जोरदार तयारी, स्टेजची उभारणी पूर्ण, 1 लाख शिवसैनिकांसाठी आसनाची व्यवस्था, पार्किंगचंही दादर परिसरात नियोजन. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाचं नवं गाणं समोर, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून दैवत आपलं ठाकरे असं एक नवीन गीत रिलीज. आपल्याला एकच वेळ आहे की कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधीही कुठे कुठे फिका पडू देणार नाही. शिंदे गटाचा दुसरा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानावर, जोरदार तयारी सुरू, भव्य स्टेज आणि लाखो खुर्च्या दसरा मेळाव्यासाठी सज्ज. शिंदे गटाच्या आझाद मैदानातल्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी, फ्रीवेवरून कार्यकर्ते येणार असल्यानं तिथे लावले भगवे झेंडे, संपूर्ण पीडीमिलो रोड भव्य पोस्टर्सनी सजवला. संभाजीनगरमध्ये शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी, मंत्री अब्दुल सत्तारांकडून कार्यकर्त्यांसाठी 200 गाड्यांचं नियोजन. उद्या नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात विजयादशमी उत्सव, परंपरेनुसार संघाचं पथसंचलन, शस्त्रपूजन झाल्यावर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करणार. विजयादशमीची जोरदार तयारी सुरू. विजयादशमी निमित्ताने देशभरात रावण दहन करण्याची परंपरा, नागपुरातल्या कस्तुरचंद पार्कमध्ये गेल्या 71 वर्षांपासून रावण दहनाची परंपरा, यंदा 51 फुटी रावणाचं दहन होणार. सिनेट निवडणुकीतल्या मतदार नोंदणी शुल्कावरनं आशिष शेलारांची टीका, आयकर विभागामार्फत या नोंदणी शुल्काची चौकशी करा, आशिष शेलारांची मागणी. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचं नवं वेळापत्रक दसऱ्यानंतर तयार होणार, विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र महाधिवक्त्यांसोबत चर्चा करणार. दसऱ्यानंतर राहुल नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर जाणार. ड्रग्ज माफिया ललित पाटील कोर्टात पुन्हा हजर, ललित पाटीलच्या पोलीस कोठडीत वाढ, ललित पाटील आणि सचिन वाघ यांना 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, अंधेरीत कोर्टाचा निर्णय. ललित पाटीलचा 3 वर्षापूर्वी पोलीस चौकशी दरम्यान केलेलं नाटक समोर, पोलीस ठाण्यात जिन्यावर न पडतानाचा रचलेला बनाव, सीसीटीव्ही फुटेज समोर. मनोज जरांगेंनी आमरण उपोषणावर बसण्यापेक्षा आरक्षणाची 50% मर्यादा उठवण्यासाठी दबाव निर्माण करावा, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा जरांगेंना सल्ला. सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातील हिंगणात येथील ग्रामस्थांचा सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय, राजकीय नेत्यांना बंदी घालणारं जिल्ह्यातलं पहिलं गाव. नाशिकच्या येवल्यामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदीची परिस्थिती, येवल्यातील देवरगाव कातरणी इथे कार्यकर्त्यांनी केली फलकबाजी. शरद पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार होते, मात्र काही कारणामुळे दौरा पुढे ढकलण्यात आलाय, राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर मानेंची माहिती. आत्महत्या झाल्या तरी सरकारच्या डोळ्याची पापणी हलत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल, आरक्षणासाठी सरकार किती बळी घेणार आहे, सरकारला राऊतांचा सवाल, तर जरांगेंना मोदींकडे घेऊन जाण्याचा संजय राऊतांचा शिंदेना सल्ला. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती बीड आणि लातूर जिल्ह्यांचा दौरा करणार, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात संदीप शिंदे समितीची निर्मिती, समिती सरकारकडे अहवालाकरता आणखी वेळ मागण्याची शक्यता. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून आज पुन्हा जाहिरात, धोरण आखलं आहे तोरण बांधण्याचं, जाहिरातीत केलं नमूद. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरनं मंत्री उदय सामंतांचं मोठं विधान, किरण सामंत यांना उमेदवारी द्या अशी जनतेतनं मागणी होत असल्याचं विधान, किरण सामंत उदय सामंतांचे बंधू. मंत्री उदय सामंतांचे वडील आणि मोठ्या बंधूंशी संबंधित असलेल्या कंपनीने डांबराची खोटी बिलं सादर केली, तब्बल 8.50 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलाय, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचा आरोप. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा मेळावा आझाद मैदानात, आमचाच खऱ्या अर्थाने दसरा मेळावा, शिवसेनेचा मेळावा, वारसा विचारांचा असावा, शिवसेना प्रवक्ते नरेश मस्केंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र. शिंदे गटाला मेळावा घेण्याचा अधिकार आहे, त्यांनी त्यांची ताकद दाखवावी, शिवसेनेची खरी ताकद आम्ही दाखवू, ताकदच बघायची असेल तर निवडणुका घ्या, ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचं शिंदे गटाला आव्हान. खासदार सुप्रिया सुळेंची पुण्यामध्ये महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक, मतदारसंघातल्या विविध रस्त्यांच्या कामांचा घेतला आढावा, नवले पूल चांदणी चौक रस्त्यांवरील वाहतुकी संदर्भात केली चर्चा. मनसे नेते अमित ठाकरे ते सप्तशृंगी गडावर, अमित ठाकरेंबरोबर अनेक मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतलं देवीचं दर्शन. नाशिक जिल्ह्याची एअर कनेक्टिव्हिटी वाढणार, 29 ऑक्टोबरपासून नाशिकहून 13 शहरांसाठी हॉपिंग फ्लाईट होणार सुरू. अवैध फेरीवाल्यांविरोधात मीरा रोडचे व्यापारी उतरले रस्त्यावर, मीरा रोड सेक्टर 1 मध्ये काल रात्री एका फेरीवाल्याने एका दुकानदाराला केली होती बेदम मारहाण, आज सकाळपासून स्थानिक सर्व व्यापाऱ्यांनी दुकानं ठेवली बंद. जालन्यातील अंबड इथे ओबीसी बांधवांचा तहसील कार्यालयावर महामोर्चा, मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण देऊ नये, तसंच मराठा समाजाला दिलेलं बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करावं यासह इतर मागण्यांसाठी मोर्चा. कोळी समाजाचं विविध मागण्यांसाठी आंदोलन, जळगाव शहरात आकाशवाणी चौकात मुंबई नागपूर हायवेवर केला रास्ता रोको.
नांदेड जिल्ह्यातील 16 वर्षीय मुलाच्या आत्महत्येनंतर मराठा समाज आक्रमक ठिय्या आंदोलन करत गेली घोषणाबाजी. मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण मिळावं या मागणीकरता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. ओबीसी बांधवांकडून मराठा आरक्षणाला समर्थन. डीजे आणि लेझर विरोधात पुण्यातल्या नागरिकांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका. डीजे आणि लेझरच्या वापरावर निर्बंध आणण्याची याचिकेत मागणी. मुंबईतल्या फुल बाजारात झेंडूच्या फुलांची मोठी आवक. झेंडूच्या फुलांचा दर 60 रुपये किलोवर. फुलांनी भरलेले ट्रक मुंबईतल्या फुल बाजारात दाखल. अहमदनगरमध्ये विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या मार्केटमध्ये लगबग. कालपर्यंत 60 किलो दर असणाऱ्या झेंडूला आज 15 ते 30 रुपये किलो दर मिळाल्यानं फुल विक्रेता चिंतेत. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना अद्याप मागणी नसल्यानं नाशिकमध्ये शेतकरी अडचणीत. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हताबल. नाशिकच्या मनमाड बाजार समितीत झेंडूच्या फुलाला प्रति किलो 10 ते 15 रुपये भाव. कवडीमोल भावामुळे शेतकरी हवालदिल. नांदेडमध्ये अत्यल्प पावसाने कापसाचं उत्पादन घटलं. कापसावर लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे कापसाची फुलं आणि मोडण्यांचं नुकसान. शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट. शिर्डीतील निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातलं प्रथमच दुष्काळग्रस्त भागासाठी सोडलं पाणी. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित. गावकऱ्यांशी संवाद. सुवर्णनगरी जळगावात सोन्याचे दर वाढले. आजचा दर 62,800 रुपये तोळा. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता. साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्ताने शिर्डीत भक्तांची गर्दी. पहाटे काकड आरती आणि ग्रंथ मिरवणूक. उद्या रात्रभर साई मंदिर खुलं ठेवण्याचा संस्थांचा निर्णय. मुंबई पुण्यासह राज्यातल्या अनेक शहरांमधील हवा गुणवत्ता खालावली. मागील 24 तासात राज्यातल्या अनेक शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीतनं मॉडरेट श्रेणी. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी. जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला येथील उरी सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी केला 2 दहशतवाद्यांचा खात्मा. दोन्ही दहशतवादी एका मोठ्या गटाचा भाग होते, जे सतत पाऊस आणि खराब दृश्यमानतेचा फायदा घेत नियंत्रण रेखा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. मध्य प्रदेशमध्ये तिकीट कापल्यानं नाराज काँग्रेस आमदार मुन्नालाल गोयल समर्थकांचा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या घराबाहेर हंगामा. हमास आणि हिजबुल विरोधात इस्रायलची मोहीम तीव्र. गाझापट्टीवर अद्यापर्यंतचा सर्वात विध्वंसक हल्ला. एका दिवसात 400 जणांचा मृत्यू. जबलियामधील रिफ्युजी कॅम्पमधील 30 लोकांचा मृत्यू. हिजबुल्ला सोबतच्या लढाईदरम्यान इस्रायलचे पंतप्रधान पोहोचले लेबनॉन सीमेवर. सैनिकांची भेट घेऊन मनोबल वाढवलं. वॉर कॅबिनेटसोबत बैठकही घेतली. बिहारमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या 13,000वर. आतापर्यंत 41 रुग्णांचा मृत्यू. अधिकाऱ्यांची माहिती. सॅमसंगची गॅलेक्सी टॅब A9 सिरीज भारतात लॉन्च. यात टॅब A9 आणि टॅब A9 प्लसचा समावेश. भारत आणि कॅनडाचे संबंध सध्या कठीण टप्प्यात जात असल्याचं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी व्यक्त केलं. चंद्रयान 3 मोहिमेची महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी NCERT कडनं पुस्तिका प्रकाशित. वैज्ञानिक संशोधनाबरोबर वेदशास्त्रांचाही पुस्तकात उल्लेख. रंग माझा वेगळा मालिकेतील अभिनेत्री अनघा अतुलच्या नव्या हॉटेलचा पहिला व्हिडिओ समोर. पुण्यातल्या डेक्कन परिसरात मराठमोळ्या थीमचं हॉटेल सुरू. परदेशात वाजणार मेड इन इंडिया दुचाकी कंपनीचा डंका. व्हेनेझुएलामध्ये व्यवसायासाठी प्रवेश करणारी TVS ठरली पहिली भारतीय वाहन उत्पादक कंपनी. TVS कंपनी व्हेनेझुएलामध्ये करणार 14 उत्पादनं लॉन्च. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.